फायनल ऑफ दिस टुर्नामेंट गोलंदाज सागर. पहिला चेंडू वेगवान, तेच तर रास. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी या ठिकाणी चेंडूला घेतली आणि अगदी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं, फलंदाजाच्या अगदी नाकाच्या समोरून जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता. परेशचा जर आपण विचार केला तर सलग 2 सामन्यांमध्ये कमालीचा खेळ या खेळाडूंना मात्र दाखवला. मागील सामन्यामध्ये संतोष मदनेनं मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. आणि दोनही खेळाडूंचा जर कॉन्फिडन्स लेवल आपण पाहिला तर नक्कीच दोनही खेळाडूंमध्ये ती गुणवत्ता आहे जी सातत्यानं आपण या मैदानावरती नेहमीच पाहत असतो. हॅलो मी काय म्हणतो तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गोलंदाज थोडासा चाणाक्षपणा चतुरपणा दाखवण्याचा प्रयत्न केला कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज संतोष मदने. दोनही महत्वपूर्ण खेळाडू. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि चेंडूला मात्र सही दिशा दाखवली गेली. चेंडू सीमारेषे पार. षटकार. यावेळेला मात्र फलंदाज परेश कडकेच्या बॅटमधनं निघालेला आणखीन एक दर्जेदार फटका. कलात्मक फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. क्रीजच्या खोलीचा वापर करणं, त्यानंतर गोलंदाजाच्या वेगाचा वापर करणं, गोलंदाजाची दिशा आणि वेग अचूक अंदाज बांधणं, या काही कमालीच्या गोष्टी आहेत ज्या मैदानावरती खेळ करत असताना मात्र एक फलंदाज म्हणून तुम्हाला खूप उपयुक्त असतात आणि ती सर्व गुणवत्ता यावेळेला मात्र परेश कडकेमध्ये भरलेली. थोडासा हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक जरूर डीपमध्ये तैनात आहे. 3 षटकांची ही लढत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे क्षेत्ररक्षणाचा निर्बंध नाहीये. 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये तर उर्वरित 5 क्षेत्ररक्षक आपल्याला जवळपास सीमारेषेलगत पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या या 2 धावेंच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावरती येत आहेत. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. बस प्रतिस्पर्धी संघ हा जय मल्हार स्पोर्ट्स कळंबोली संघ आहे. या संघानं मात्र यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली शेषराम आणि कमालीचा जेल इथे मात्र टिपला जातोय आणि पहिला फलंदाज गमावलाय तर रॉयल बी संघानं. तर या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण विकेट्स, ज्या विकेटसाठी जाळं बिंडलं गेलं होतं, आम्ही म्हणेन 8 धावांमध्ये जर परेश कडकेची विकेट तुम्हाला मिळत असेल तर नॉट बॅड. एक चांगली रणनीती या ठिकाणी गोलंदाज सागरची. पण सागर या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये फारसा संघामध्ये उपलब्ध नव्हता. परंतु ज्या वेळेला हा खेळाडू उपलब्ध झालाय ना त्या वेळेला मात्र त्यानं आपली सर्वोत्तम खेळ हा नक्कीच आपल्या संघासाठी दिलाय. आणि एकंदर जर आपण विचार केला तर परेश कडके ही महत्वपूर्ण विकेट होती आणि त्यानंतर परेश कडके सारखा फलंदाज गमावल्यावरती जो मनोवैज्ञानिक दबाव आहे तो दबाव आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती. परंतु या संघाचा आपण नेहमी उल्लेख करतो की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतला सर्वाधिक यशस्वी संघ कोणता असेल तर तो रॉयल बी संघ आहे. नो डाऊट जितक्या ट्रॉफीज या संघाच्या नावावरती आहेत 2 पर्वामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तितक्या ट्रॉफीज मात्र कोणत्याही संघाच्या नावावरती नाही आहेत. अर्थातच हा सर्वाधिक यशस्वी संघ आहे आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर आणखीन एक ताकदवर संघ आपल्याला रॉयल बी संघाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाज सागर योजनाबद्ध पद्धतीने परेश कडकेची विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली आहे. परंतु तुषार शर्मा अर्थातच मन्नी यावेळेला मात्र चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडू जातोय टू बाउन्स इनटू द फेन्स. चौकार.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज आल्या आल्या चौकारानं आपल्या डावाची सुरुवात करतोय. ही आक्रमकता आणि ही आक्रमकता मात्र सातत्यानं तुम्हाला टिकवून ठेवावी लागेल. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिले अक्षरशः सीमारेषा बार. षटकार. गाडी संपलेला आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 4 चेंडूंचा जर आपण विचार केला तर परेश सारखा महत्वपूर्ण फलंदाज गमावला होता आणि फक्त 8 धावा धावफलकावरती होत्या पहिल्या 4 चेंडूमध्ये. परंतु जसा तुषार शर्मा अर्थातच मंदी मैदानाच्या आतमध्ये आलाय, एक षटकार एक चौकाराची त्यानं आतषबाजी केली आणि तब्बल धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. दमखम फलंदाजीचा जरूर दाखवला गेलाय, परंतु आघाडीचा गोलंदाज सागरवरती अंतिम 2 चेंडूवरती केले गेलेला आक्रमण कुठेतरी जो मानसिक दबाव आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला, तो येणाऱ्या गोलंदाजावरती. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे विकल्प आहेत. जय मल्हार संघाचा जर आपण विचार केला तर यावेळेस मात्र चेंडू सोपवला गेलाय गोलंदाज गणेश वत्रेच्या हातामध्ये. गणेश पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर गणेशनं अंतिम षटक हाताळलं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी गणेशवरती आली. परंतु आत्ता जो धावगतीचा वाढता आलेख आहे, या वाढत्या आलेखाला जर मर्यादित ठेवायचं असेल तर मात्र गणेश वत्रे हा एकमात्र पर्याय जो सर्वाधिक यशस्वी ठरला या स्पर्धेमध्ये. या पर्यायाकडे जय मल्हार संघाच्या संघनायकाला आपसुकपणे वळावं लागलंय. गणेश वत्रेच्या हातामध्ये चेंडू आहे. संतोष मधने उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनफॉर्म फलंदाज. आणि मागील सामन्याचा जर विचार केला तर मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केला होता. तर नक्कीच या ठिकाणी 2 सर्वोत्तम खेळाडू अर्थातच परेश कडके बाद झालाय, ज्याच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये 59 धावा आहेत. आणि त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर फलंदाज संतोष मदने 51 धावांसह या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, पंचांचा कोणता इशारा नाहीये, सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ही गुणवत्ता आहे गोलंदाज गणेश वत्रेची. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि ज्या वेळेला उजव्या हाताचे फलंदाज समोर येतात त्या वेळेला मात्र थोडासा अडचण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला खराब कलेक्शन, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न फसलाय. डेंजर एंडकडे होता फलंदाज संतोष मधने, परंतु चेंडू मात्र गॅदर होऊ शकला नाही आणि जिथे कोणत्याही प्रकारची धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं फलंदाजी करणाऱ्या रॉयल बी संघाची धावसंख्या मात्र 1 गडी बाद 20व्या धावफलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. बस डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होता कारण डेंजर एंडकडे होता फलंदाज. मी म्हणेन की जर चेंडू थ्रो जरी केला असता, गॅदर जरी झाला असता तरी देखील आता मात्र फलंदाज आत्मसमर्पण संतोष मधनेचं. आणखीन एक बिग विकेट संतोष मधने. बॅक टू द पॅव्हिलियन. ठिकाणी मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत निखिल कडके. संघाची एकूण धावा संख्या 2 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. पण इथे अंदाज जो बांधला होता तुषार शर्मा अर्थातच मन्नी यानं, आणि स्ट्रायकिंग एट वरती मात्र येण्याचा प्रयत्न संतोष मदनीची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावी लागले. 2 आघाडीचे फलंदाज अर्थातच दोनही सलामीवीर फलंदाज तंबूच्या आश्रयाला, आणि गणेश वत्रेचं पुन्हा एकदा कौतुक या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. लेफ्ट आर्म गोलंदाज, परंतु आता मात्र विकल्प आहे समोर. टावकुऱ्या हाताचा फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नी. 2 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. यावेळेला मात्र पॅड लाईनला चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं चेंडूला वळवलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळतोय पुरेसा अवधी. धावा एकवटल्या जात आहेत 2, आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं मात्र फलंदाजी करणाऱ्या रॉयल बी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. तब्बल 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, आणि या 2 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटका हा नक्की शोधण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र सफल ठरतोय. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोनही फलंदाजांचा नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. मग प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू असणार आहे, परंतु गणेश वत्रेचं या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल. नो डाऊट यावेळेला पॅड लाईनला चेंडू होता. जोरकास फटका. चेंडू बॅटच्या अगदी मिडल ऑफ द बॅट घेतलाय, आणि इथून मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमारेखा पार. षटकार. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती आल्यात, आणि अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज संदीपच्या खांद्यांवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. फर्स्ट लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. निखिल कडकेसारखा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आणखीन एक विस्फोटक फलंदाज अर्थातच तुषार शर्मा बुम बुम मन्नी. यावेळेला मात्र उजव्या बाहेरचा चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेनं डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, आणि 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहा थोडासा ओव्हर थ्रो फंबल जरूर आपल्याला पाहायला मिळाले, मात्र कोणत्याही प्रकारे 4थी धाव घेण्याचा मानस नाहीये. म्हणजे 3 धावा या चेंडूवरती जरूर अंकित केल्या जातात, आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं फलंदाजी करणाऱ्या रॉयल बी संघाची धावसंख्या मात्र 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहतोय सुपर डीजी माऊली स्पोर्ट्स कळंबोली आयोजित सभापती चषक 2022च्या माध्यमातून. या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये, आणि ज्या संघाच्या नावावरती मात्र किमान एक ट्रॉफी ही जरूर अंकित केली जाईल. त्यामुळे दोनही संघाची या संपूर्ण स्पर्धेतील जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीची मी म्हणेन की पोचपावती या सामन्यातील विजयाने मिळणार आहे. कारण हा सामना जिंकल्यानंतर जरी तुम्ही मेगा फायनलमध्ये पराभवाला सामोरे गेलात तरी एक ट्रॉफी तुमच्या नावावरती असणार आहे, परंतु या सामन्यामधला पराभव या स्पर्धेतून तुम्हाला खाली हात परतण्यासाठी
तर 31वा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेला मात्र वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मात्र वेगाबरोबर दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. यावेळेला गोलंदाज संदीप थोडासा वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये मात्र दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी गमावलं गेलं. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. 32 रन्स ऑन द बोर्ड. 32वा धाव फलकावरती आल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर या ठिकाणी संभवतोय, कारण डावखोऱ्या हाताचा फलंदाज एक आक्रमक फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नी मैदानाच्या आतमध्ये. तुषार शर्माचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक 18 धावांची उपयुक्त खेळी या खेळाडूने आतापर्यंत साकारले. अवघ्या 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 2 षटकार आणि 1 चौकारांची आतषबाजी या खेळीमध्ये मात्र त्यानं साकारले. चला, खेळाडूंना विनंती आहे की सामना त्वरित सुरू करायचा प्लीज. थोडासा अवधी या ठिकाणी जरूर घेतला जातोय. दोनही पंच सल्ला मसलत विचार विनिमय या ठिकाणी करत असताना स्पर्धेमध्ये नियमावली महत्वाची असतात आणि ज्या वेळेला खेळ कोणताही असो एका नियमाच्या चौकटीमध्ये राहून खेळ हा नेहमीच आपल्याला खेळला बंधनकारक असतं. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन वळण घेतोय, आतमधल्या दिशेनं हा चेंडू येतोय आणि विस्फोटक फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नीकडे देखील कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेनं आला आणि काही समजण्याच्या अगोदर तो चेंडू मात्र शरीरावरती आदळला, जेणेकरून कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची संधी मात्र या ठिकाणी मिळाली नाहीये. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू अर्थातच दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. हा सामना दोनही संघांसाठी एक महत्वपूर्ण सामना. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा मानस होता. टप्पा पाहिला, पिचिंग पाहिली चेंडूची आणि त्यानंतर मात्र पंचाने हा चेंडू अवांतर घोषित केलाय. डाव्या एसटीला किंचित सोडून जाणारा चेंडू देखील अवांतर चेंडू घोषित करण्याचा अधिकार हा पंचांकडे असतो. आयसीसीच्या सुधारित नियमावली अंतर्गत डाव्या एसटीच्या अगदी किंचित बाहेरून जाणाऱ्या चेंडूला देखील पंच वाईड अर्थातच अवांतर चेंडू करार करू शकतात. परंतु जर फलंदाज शफल करत असेल तर उजव्या एसटी बाहेर पिच होणारा चेंडू हा रिच वाईड या नियमाच्या अंतर्गत येत असतो. यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, तयार होता फलंदाज, स्ट्रेच केला स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन, चेंडू सीमारेखा पार, षटकार. तर या ठिकाणी मात्र फलंदाज एकूण धावा धावफलकावरती आल्यात या षटकारानं 39-39. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो 39 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक. या चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके अपेक्षा असणार आहे. 55 किंवा 50+ धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. परंतु इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र 41 धावा या धावफलकावरती जरूर अंकित केल्या जात आहेत. 41 रन्स ऑन द बोर्ड. एक उपयुक्त भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये. परंतु निखिल चा जर आपण भूमिका पाहिली तर निखिल केवळ स्ट्राईक रोटेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा मानस फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नीचा आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा अवधी या ठिकाणी घेतला जातोय. दोनही संघांसाठी ही लढत मात्र महत्वपूर्ण लढत असणार आहे. दोनही तुल्यबळ संघ आहेत, ताकदवर संघ आहेत आणि अशा या दोनही तुल्यबळ आणि ताकदवर संघादरम्यानची
फर्स्ट सेमीफायनलची लढत मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या सामन्यातील विजेता संघ प्रशांत थेट दाखल होईल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये आणि कमीत कमी एक चषक आपल्या नावावरती नक्कीच कोरला जाणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू रडारमध्ये सापडलाय आणि ज्या वेळेला मन्नीनं चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय त्या वेळेला मात्र 6 धावांची मोहर त्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. याही चेंडूवरती आसमानी सुलतानी षटकार. मात्र 47 या धावसंख्येवरती मजल मारतोय फलंदाजी करणारा रॉयल बी हा संघ. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजाल मारली आहे. तब्बल 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालाय. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि याही चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर असेल फलंदाज तुषार शर्मा. अर्थातच मन्नी याचा यावेळेला मात्र थोडासा फसवा चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता. बॅटचा फेस जर आपण पाहिलं तर अतिशय बॅट स्पीड खूप वेगानं होता, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. लेग बायच्या माध्यमातून मिळते एकेरी स्वरूपाची धाव. 48 धावा धाव फलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 49 धावांचं. मागील सामन्याची पुनरावृत्ती आपल्याला याही सामन्यामध्ये पाहायला मिळते का, कारण 49 धावांचं लक्ष आहे. या दरम्यान जरूर निवेदन असेल रॉयल ए संघ आणि DDSR जय भवानी या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल सेकंड सेमीफायनलचा टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. खेळाचा पूर्वार्ध होतोय समाप्त. 48 धावा धाव फलकावरती आणि इक्वेशन जर आपण पाहाल तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष. तर खेळाचा पूर्वार्ध मात्र या ठिकाणी समाप्त झाला. 48 धावा धाव फलकावरती आल्या. एक रंगतदार लढत आपण पाहतोय. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतला सर्वाधिक यशस्वी संघ द मोस्ट सक्सेसफुल टीम रॉयल बी आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र जय मल्हार संघ. एक कडवी झुंज आपल्याला नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर चला खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, आणि पंचांना देखील विनंती आपण खेळाडूला सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या प्लीज, कारण आपल्याला मेगा फायनल देखील जास्तीत जास्त षटकांचा खेळ होण्याचा मानस आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की नियोजित वेळेमध्ये क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र सुरळीतपणे आतापर्यंत ही स्पर्धा कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. एक स्पर्धा मानाची आणि स्पर्धा सन्मानाची, अर्थातच सभापती चषक 2022 सुपर डीजी माऊली स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. येणारे 18 चेंडू 49 धावांचं लक्ष. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये पंच चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये करतायत. तर स्वयंसेवकांना विनंती असेल आपण मैदानावरती चेंडू पुरवायचे. रॉयल ए संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. मी विनंती करतो DDSR जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली. टॉस या ठिकाणी करायचा आहे. जय भवानी संघाचे संघनायक देखील उपलब्ध आहेत. मी आयोजकांना विनंती करतो, आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय
रामदासजी महानवर साहेबांना विनंती असेल की आपण या पुढील सेकंड सेमीफायनलचा टॉस देखील या ठिकाणी करायचा आहे. पहा दोन्ही संघ नायक उपलब्ध आहेत. येस, तर गेम इज ऑन. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू पॅड लाईनला आणि ज्या वेळेला सुरेश मोहितेला चेंडू पॅड लाईनला मिळणार त्या वेळेला मात्र चेंडूला आसमान दाखवलं जाणार. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, षटकार. 49 धावांचं लक्ष आणि सुरेश मोहिते ऍज अ सलामीवीर फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर मात्र ही सेमीफायनलची लढत व सुरेश वर्सेस सुरेश हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तर एकीकडे आपण पाहतोय SM सुरेश मोहिते, तर दुसरीकडे सुरेश मुनीम. SM वर्सेस SM हा सामना मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, परंतु बिग बॅटल असणार आहे नो डाऊट. तर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यानंतर मात्र काय रणनीती असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बेगेट, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे परेश कडके. त्या ठिकाणी मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. फटका एक्झिक्यूट केल्यानंतर सुरेश मोहिते मात्र केवळ चेंडूकडे पाहत राहिला. याऐवजी धाव घेणं महत्वाचं होतं. पहा एक एक धाव महत्वाची असणार आहे. हा सामना ज्या पद्धतीने मैदानावरती खेळवला जातोय, सेमीफायनलची ही लढत आहे आणि दोनही ताकदवर संघांचा जर आपण विचार केला तर एक एक धाव महत्वाची आहे. अगदी एका एका धावेनं सामना गमावणारे संघ देखील आपण या मैदानावरती पाहिलेत, या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेत. त्यामुळे इथे मी म्हणेन की थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं दोनही खेळाडूंकडनं, कारण 2 धावा होणं अपेक्षित होतं, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेश मुनीम आपल्या संघाला मिळवून देणार का? विजयासाठी लक्ष 49 धावांचं. गोलंदाज यावेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनर एज, प्ले डाऊन होतोय फलंदाज. पहिली मोठी सफलता या ठिकाणी मिळते गोलंदाज सुरेश मुनीमला. खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडासा स्पीडअप करायचं आहे, कारण अजूनही सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल निर्धारित वेळेमध्ये आपल्याला हे सामने कव्हर करायचे आहेत आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवणे हा मानस आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ही 5वी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. गेली 4 आठवडे सातत्यानं आपण या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन पाहता आणि प्रत्येक स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना हा जास्तीत जास्त 2 षटकांचा झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कमीत कमी 3 किंवा 4 षटकांचा मेगा फायनलचा सामना व्हावा ही आयोजकांची मनोमन अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं जर आपल्याला प्रयत्नशील राहायचं असेल तर थोडासा स्पीडअप करणं
हे तितकंच महत्वाचं आहे. परंतु सुरेश मुरीम यावेळेला मात्र थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. बाबासाहेब यांना मात्र प्रमोट केलं गेलंय. पण आज काही प्रमुख खेळाडू आहेत जे अनुपस्थित पाहायला मिळतात आणि ज्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्याची अनुपस्थिती आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळते ते अर्थातच तर विनोद बिल्लाची अनुपस्थिती आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी विनोद बिल्लाचा जर आपण विचार केला तर स्टेट लेवल जी कॉम्पिटिशन सुरू आहे ॲथलेटिक्स यामध्ये मल्लखांबमध्ये विनोदनं मात्र खूप चांगलं यश प्राप्त केलंय. तर विनोदचे चिरंजीव आहेत. या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये आसमान दाखवलं जात आहे. 6 धावा षटकार. फलंदाज बाबासाहेब ज्या बाबासाहेबांना नक्कीच ओळखला जातो विस्फोटक खेळासाठी आणि हा खऱ्या अर्थानं या खेळाडूचा स्वाभाविक खेळ आहे. नो डाऊट. नाही बोलत आहे बाबा, नाही बोलत आहे. अरे नाही बोलत आहे, मी बघतोय ना. गोलंदाज यावेळेला मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सुरेश पुनीम एक मातबगर गोलंदाज आहे. जरी अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला असला तरी सातत्यानं वारंवार तुम्ही या गोलंदाजावरती आक्रमण करू शकत नाही. जर तुम्हाला आक्रमण करायचंच असेल तर मात्र तुमच्याकडे ती गुणवत्ता फलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं दाखवणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मेंडू चेंडूला मात्र आसमान या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय आणि 6 धावा षटकार. तर या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 29 धावांची गरज आहे. पण सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. नो डाऊट जरी आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलं असलं तरी एक पुनरागमन करण्याची संधी आणि पुनरागमन करण्याची क्षमता या संघामध्ये देखील आहे. त्या ठिकाणी परेश कडके असतील, त्यानंतर जर आपण विचार केला तर अमित भगत अर्थातच बबूल त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर संतोष मदनेनं सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी दाखवलाय. कदाचित अंतिम षटक संतोष मदनेच्या वाट्याला येणार. परंतु दुसरं षटक 3 षटकांच्या सामन्यांमध्ये दुसरं षटक हे नेहमी निर्णायक षटक मानलं जातं आणि हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी इथे मात्र निवड केली गेली गोलंदाज भावेश उलवेकर अर्थातच अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. इथे मात्र या गोलंदाजाला आपल्या मनगटीत ताकद या मैदानावरती नक्कीच दाखवावी लागेल. बाबासाहेब असतील त्याचबरोबर सुरेश मोहिते असतील, दोनही ताकदवान खेळाडू आहेत. दोनही खेळाडूंमध्ये गुणवत्ता ही नक्कीच आहे. नो डाऊट. आणि एकंदर जर आपण विचार केला तर चला खेळाडूंना विनंती आहे, 12 चेंडू अजूनही 29 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला अजूनही पाहायला मिळतोय. पण पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये नेहमी म्हणेन
की ऍक्टिव्ह असणारा एक असा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, आणि आपल्या खेळाडूंना नेहमी ऑन द टोज ठेवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं. या अगोदर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंगला असताना देखील ऑन द टोज ठेवण्याचं काम स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला अर्थातच बाबासाहेबांनी केलं. म्हणजेच ही गुणवत्ता प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू असतो की जो आपल्या संपूर्ण संघाला नेहमी ऑन द टोज ठेवण्याचं काम करतो. आणि जय मल्हार संघाचा जर आपण विचार केला तर सुरेश मोहिते ही भूमिका मात्र गेली अनेक वर्ष आपल्या संघासाठी साकारत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे. मी म्हणेन रॉयल कळंबोली संघाचा जर आपण विचार केला तर नेव्हर गिव्ह अप ही टॅगलाईन आहे या संघाची. आणि जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, हा संघ मात्र तुम्हाला संघर्ष करण्यास भाग पाडणार. आणि तो संघर्ष या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना रॉयल हे संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. गोलंदाज यावेळेला मात्र पहिला चेंडू फ्लॅट बॅटेड फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा, 1 बाउन्स, चौकार. या ठिकाणी आपण मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय सुरेश मोहिते. अर्थातच जय मल्हार संघाच्या फलंदाजीचा पाठीचा कडा, बॅकबोन ऑफ जय मल्हार स्पोर्ट्स. खऱ्या अर्थानं स्वतःला प्रमोट केलं. ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आला, संपूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आणि काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवलाय. परंतु रॉयल संघ नेव्हर गिव्ह अप. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. यावेळेला मात्र फुलर लेंथचा चेंडू होता, संधी आहे. इथे मात्र चेंडू गॅदर करता येत नाहीये, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. मला वाटतं कैलास आहेत त्या ठिकाणी, कारण सिंगल अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पिक केला असता तर कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी निर्माण होऊ शकली असती. सिंगल मात्र या ठिकाणी आले. पहिल्या 2 चेंडू मध्ये एकूण धावा आल्या धाव फलकावरती 5. इक्वेशन मात्र बदलत आहे. अजूनही येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. चेंडू आणि धावांमध्ये अजूनही 14चं अंतर आहे. परंतु 2 मोठे फटके हे 14चं अंतर जरूर कमी करू शकतो. परंतु 2 निर्धाव चेंडू या सामन्याला पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये आणू शकतो रॉयल संघ. यावेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एलिव्हेशन नाही आहे, सिंगल या ठिकाणी आली आहे. आणि क्राऊडचं एक्साइटमेंट जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर मात्र क्रिकेट एन्जॉय करत असताना तमाम क्रीडा रसिक आज या सभापती चषक 2022च्या माध्यमातून सिंगल या ठिकाणी आले आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास इथे दाखवलाय सुरेश मोहितेनं. रॉयल संघाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर 1 विकेट या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ती विकेट जर सुरेश मोहितेची असेल तर सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी रॉयल संघाला असेल. परंतु जर हा खेळाडू उर्वरित 9 पैकी 6 चेंडू जरी मैदानावरती राहिला तरी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. यावेळेला मात्र फुलर लेंथचा चेंडू, लाऊड अपील. परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी देखील होती, डेंजर एंडकडे होते फलंदाज बाबासाहेब, मात्र नकार आलाय. आणि एक योग्य निर्णय मी म्हणेन पंचांचा. खऱ्या अर्थानं रोशन यांचा आपण मगाशी देखील उल्लेख केला की स्पर्धा कोणतीही असो, ज्यावेळेला संध्याकाळचं सत्र असतं, महत्वपूर्ण सामने असतात, क्वार्टर फायनल सेमीफायनलच्या लढती असतात, रोशन स्वतः आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि मैदानाच्या आतमध्ये न सांगता अगदी आयोजकांचं देखील कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन असतं ज्यावेळेला रोशन मैदानाच्या आतमध्ये असतात. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कोणत्याही संघाने, कोणत्याही संघनायकाने किंवा कोणत्याही खेळाडूने त्यांनी दिलेल्या निर्णयावरती आक्षेप अद्याप तरी घेतलेला नाही आहे. ही गुणवत्ता आहे. आणि एकंदर जर आपण विचार केला तर या निर्धाव चेंडूनं गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी बळावलेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. आणि ज्या विकेटसाठी जाळं विणलं गेलं, ज्या विकेटची तलाश होती, ती विकेट मात्र या ठिकाणी मिळते. सुरेश मोहिते बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे सूरज पाहिजे तेवढ्या
तर या ठिकाणी मात्र बिग विकेट अर्थातच या सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मी म्हणेन की नशिबानं पुन्हा एकदा साथ दिली आहे. सुरेश मोहिते सारखा विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला, तर नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर दरेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर या ठिकाणी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि आसमानी सुलतानी लांबच लांब 6 धावा षटकार. तर या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 17 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा उभारल्या गेले 48 विजयासाठी 49 धावांचं लक्ष आहे. तर 32 धावा धावफलकावरती आल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर. तर अजूनही 6 चेंडू आणि 17 धावा 5 सामना पुन्हा एकदा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय या षटकारानं. संतोष मदने हा विकल्प होता परंतु तुषार शर्मा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. इंजरी जरूर आहे या खेळाडूला परंतु संतोष मदने ऐवजी इथे मात्र वापर केला जातोय तुषार शर्मा अर्थातच मन्नीचा. कारण आहे दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला जावा. बहुधा ही रणनीती 6 चेंडू आणि डिफेंड करण्यासाठी 17 धावा आहेत. आणि बाबासाहेब यांच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 फटके त्यांच्या बॅटमधनं येणं पुरेसे आहे. सुरेश मोहिते बाद झाल्यानंतर मात्र बाबासाहेबांची जबाबदारी या ठिकाणी आपल्या संघाच्या विजयामध्ये मुलाचं आणि महत्वाचं सहकार्य असणार आहे. परंतु विसरून चालणार नाहीये सागर दरेकरला देखील. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू जय मल्हार संघाचा सागर दरेकर यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज मात्र सज्ज होते. 6 चेंडू अजूनही 17 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज सागर दरेकर. सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये. सामना अंतिम चेंडू पर्यंत जाणार यात देखील मात्र शंका नाहीये. स्ट्रायकिंग एंडला निर्णायक षटक. गोलंदाज तुषार शर्मा अर्थातच मन्नी पहिला चेंडू स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिले अक्षरशः लॉंगनच्या डोक्यावरून. 6 धावा षटकार. तिलाच म्हटलं होतं की सागर दरेकरला देखील विसरून चालणार नाहीये जय मल्हार संघाचा आणखीन एक असा खेळाडू की जो अष्टपैलू खेळाडू मध्ये जरूर गणला जातो. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आणि गोलंदाज तुषार शर्माचा जर आपण विचार केला तर इंजरी आहे आणि इंजरी मधून स्वतःला सावरत असताना मात्र गोलंदाजी करणं आणि तेही निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक क्षणाला थोडंसं चॅलेंजिंग आहे. पहिल्या चेंडूवरती स्लॉटमध्ये चेंडू फेकला गेला 6 धावा वसूल केल्या आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये.
तर नक्कीच या ठिकाणी अजूनही येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा हे इक्वेशन अजूनही आहे. सागर दरेकरनं मात्र एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी त्याप्रमाणे या 2 षटकारानं या सामन्याची हवा काढली, परंतु अजूनही मित्रांनो 5 धावांची गरज आहे. आणि 5 धावा या तुम्हाला बनवाव्या लागतील. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लायटेड चेंडू निमंत्रण होता, सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे. एकेरी स्वरूपाची धाव फलकावरती अंकित केली जाते. या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 45 धावा धाव फलकावरती. 45 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. तर बरोबरीसाठी 3 धावा. 3 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र जय मल्हार संघ या ठिकाणी विजय घोषित केला जाऊ शकतो. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. तर सेकंड सेमीफायनलची लढत आपण नक्कीच या ठिकाणी अनुभवणार आहोत, परंतु तत्पूर्वी हा थरार बाबासाहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जे ओळखले जातात वेल फिनिशियर ऑफ जय मल्हार स्पोर्ट्स, आणि हा सामना फिनिश करतायत की तुषार शर्मा मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करवून देत आहेत. 3 चेंडू 4 धावांची गरज होती, कंपल्सरी 3 धावा, परंतु 1 डॉट आल्याने मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले. येणारे चेंडू 2, गरज आहे निर्णायक विजयासाठी 4, तर बरोबरीसाठी 3 धावांची. अजूनही 2 चेंडू आणि 4 धावा निर्णायक विजयासाठी, 3 धावा बरोबरीसाठी. आणि सामना जर बरोबरी सुटला तर मात्र नाणेफेकीच्या बळावरती विजेता संघ घोषित केला जाईल. अर्थातच अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. बाबासाहेब जे ओळखले जातात मोठ्या फटक्यांसाठी, बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये अशा प्रकारची दुविधा मनस्थिती होते की सिंगलने स्ट्राईक रोटेट करायची की चौकार षटकारानं विजयावरती शिक्केमोहर करायचा. या दुविधा मनस्थितीमध्ये असताना फसवा चेंडू मात्र फेकला गेला, तो गोलंदाज तुषार शर्माच्या माध्यमातून. आणि इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो वेल फिनिशियर ऑफ जय मल्हार स्पोर्ट्स बाबासाहेब, या ठिकाणी 6 धावा.